नमस्कार मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना जाहीर केली आहे. यामध्ये 56 लाख शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत लाभ मिळणार आहे. यामध्ये काल पात्र लाभार्थ्यांची प्रातिनिधिक यादी 7 जिल्ह्यातील 500+ जाहीर केली आहे. याची आपण संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा. अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम मिळत जातील. चला आता मी व्हिडिओला सुरुवात करूया. पात्र शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरणासाठी त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर SMS-द्वारे संदेश पाठवण्यात येणार आहे व पात्र लाभार्थ्यांच्या याद्या ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सहकारी संस्थांनी संबंधित बँक शाखांमध्ये प्रसिद्ध करण्यात येणार आहेत, अशी माहितीही सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली आहे. प्रत्येक लाभार्थ्याला स्वतंत्र विशिष्ट क्रमांक देण्यात येणार असून आधार क्रमांक किंवा त्या विशिष्ट क्रमांकाच्या आधारे आपले आधार प्रमाणीकरण करावे असे आवाहन कधी सहकार मंत्री राज्यातील सुमारे 32,000 आपले सहकार सेवा केंद्रामार्फत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. असे मात्र त्यापूर्वी शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅगवर नोंदणी करणे आवश्यक राहणार आहे व तसेच आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांच्या कर्ज खात्यातील लाभाची रक्कम थेट DBTद्वारे जमा करण्यात येणार आहे व राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकातील पात्र लाभार्थ्यांची प्रक्रिया 31 जुलै 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असून त्यानंतर व्यापारी बँकातील पात्र लाभार्थ्यांना लाभ हस्तांतरित करण्याची कारवाई सुरू करण्यात येणार आहे. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले, या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सहकारी विभागाचे सचिव प्रवीण दराडे, सहकार आयुक्त दीपक धावरे तसेच सहकार विभागाची संपूर्ण यंत्रणा सातत्याने आढावा घेऊन जिल्हा स्तरावर आणि बँकाच्या स्तरावर नियोजन करत आहे. अत्यल्प कालावधीत ही महत्त्वाकांक्षी योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी सहकार विभाग समर्पित भावनेने कार्य करत आहे, अशा शब्दात सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी या विभागाचे अभिनंदन केले आहे.